बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील बोरी, अडगाव, आसा, दुधा शिवारातील अनुसूचित जातीतील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत विहिरी खोदल्या आहेत। त्यासाठी राज्य सरकारकडून 2.5 लाख रुपयांचे अनुदान देण्यात येते, मात्र 3 महिने उलटूनही अनुदान मिळाले नाही। या शेतकऱ्यांनी व्याजाने पैसे काढून विहिरीचे खोदकाम केले आणि अनुदानासाठी संबंधित कार्यालयामध्ये चक्रा मारूनही अनुदान मिळत नसल्याने संतप्त झालेल्या या शेतकऱ्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी यांची भेट घेत तात्काळ अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे। अन्यथा कार्यालयातच आत्महत्येचा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा, बुलढाणा। कुठून आले तुम्ही? काय नाव आहे? काय? मी आलो खुद जयरामवरून। आता मराठी मतलब तिकडे काही केर साहेब, इकडे साहेब केर घेतील अटी आलो। आता या साहेबांनी सांगितलं मला की आता 4-8 दिवसात तुमची फाईल गिर सगळं ओके व्हायला आहे, या 4-8 दिवसात तुमचे पैसे टाकू। कशाचे पैसे होते? हे विहिरीचे 1.5 महिना झाले, विहिरीचं मोजमाप काढून आणलं आणि तुमच्या आता 8 दिवसांनी आले बँकेत। एक साहेबांनी सांगलं मला बँकेवर जा, बँकेत गेलो तर बँकेत पाहतो पैसे नाही आले। आज काय सांगितलं अधिकाऱ्यांनी? आज अधिकाऱ्यांनी सांगितलं बघ या 2-3 दिवसात टाकतो पैसे आणि तुम्हाला 2 दिवस फोन लावतो नंतर असं सांगितलं बा। आम्हाला असं सांगितलं, म्हटलं नाही पैसे आले साहेब तर मी अर्थी दोरी आणतो तुमच्या ऑफिसमध्ये फाशी घेतो, कारण ना लाख रुपये 5 रुपये शेकड्यानं काढले, तो पैशावाला मला करू लागता। मग आता त्याचे पैसे नाही दिले तर मग त्या रोजी मी घरी काय केलं, राजा बायको मला बोलली म्हणे तुम्ही काय झक मारायला काले पैसे घेतले आणि या सामनेवाल्याचे। तर मी साहेब ते बाटली आणली, म्हटलं घेतो, म्हटलं बायको मला काय करू, म्हटलं मी दारू घेतो। बायको नव्हे हे दारू शिशी नाही म्हणून तशी हातातली ही सगळी। मी जिल्हा बुलढाणा तालुका खामगाव सर्कल लाखावाडा बोरगाव इथून आलो। माझी 2023-24 ची विहीर मंजूर झाली आणि ते संमती दिल्यामुळे मी ते खोदली सुद्धा आणि खोदून पूर्ण झाले। मग नेऊन 1-1.5 महिना झाले आणि कर्मचारी अत्यंत आम्हाला त्रास देत आहेत आणि आम्ही जो विहिरीला खर्च लावला अक्षरशः कष्ट करून किंवा व्याजाने पैसे काढून लावला। 5 रुपये सगळे आम्ही पैसे आणले, कर्जबाजारी झालो। पहिलेच शेतीला भाव नाही, शेतमालाला भाव नाही आणि त्यामुळे आम्हाला तालुका लेवलचे अधिकारी त्रास देतात आणि जिल्हा लेवलचे अधिकारी त्रास देतात। अक्षरशः आज अधिकारी भेट घेतली? आज अधिकारी भेट घेतली। अधिकारी म्हणते 2 दिवसांनी टाकतो। याच्या अगोदर सुद्धा आमचे 2 चक्कर झाले। हेच त्यांचे वाक्य होते की 2 दिवसांनी टाकतो म्हणून। आमची हेच मागणी आहे, जर आम्हाला आमचे निधी जर वेळेवर मिळाला नाही तर योजनेचा सुद्धा लाभ मिळून आम्हाला काही फायदा नाही, कारण आम्हीच नाही जाणार, आम्ही या कारणासमोर आत्महत्या करणार आहोत। याला जबाबदार अक्षरशः इथले कर्मचारी व तालुका लेवलचे कर्मचारी असतील।